हाय गाईज, गुड मॉर्निंग. एकदा सकाळ झाली आणि आमची मॉर्निंग झाली आणि आम्ही आता पूलवर जाणार आहेत. आणि ही बघा, ह्या लोकांना नाश्ता पण घ्यायला जायला माझ्या सोबत यायला पण यांना कंटाळाय. चल हा मग सोबत चल ना, मी घेते पण सोबत चल प्लीज. थांबा गाईज, सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गाईज 1:45 झालाय. हाय प्रज्ञा. हाय. शेवटी मी हिला घेऊन निघालीच आणि नाश्ता गिळायला, कारण की हॉटेलमध्ये फूड एवढं खास नव्हतं, तर आम्ही आता इकडे खायला बघतोय काहीतरी. आणि आता बघूया. गोव्यामध्ये दुपारच्या दोघीत निघल्या बघा. मी एवढी संस्कारी पोरगी आहे की मी सकाळ सकाळ पहिला नारळ पाणी पिते. गोव्यात येऊन लोक दारू पितात, पण मी नारळ पाणी पिते. आणि प्रज्ञा पण नारळ पाणी पिते. हाय बोलो मेरे ब्लॉग में, हाय बोलो. हाय. मी इकडे आलेली नाश्ता घ्यायला, तर याने मला ना कॉम्प्लिमेंटरी मध्ये ना एक आधी आहे रॉम्बॉल दिलेत. प्रज्ञा रॉम्बॉल. वाव, अच्छा है टेस्ट. आपके शॉप का नाम बताओ. जर्मन कॅफे आहे कलांगुट बीचला. आणि ओनर चांगले आहेत. हाँ, अब इसमें भी हमें डिस्काउंट देंगे ना. डिस्काउंट फुल डिस्काउंट देंगे. असा नाश्ता रेडी होतो आणि आम्ही आता इकडे. प्रज्ञा, काय जे लोक असे काय तर एवढे बोरिंग कसे असू शकतात. म्हणजे सगळेजण आम्ही आलो आणि गोव्याची फिलिंग येतच नाही मला. गाईज नाश्ता बिष्टा करून झालाय, सगळ्यांचं ब्रश वगैरे करून झालाय. आता नाश्ता घेतला आहे. आता थोड्याच वेळात आम्ही जाणार पूलमध्ये, मग आम्ही निघणार रेडी होऊन फिरायला. लेट्स गो. वी आर इन गोवा फायनली. इथं मोबाईलवरच असते, हिला इग्नोर करा. सो गाईज सगळी फ्रेश होतात आणि आम्ही दोघी चाललो पूलला. स्विमिंग पूलमध्ये चाललो. मला सांगते ना, आता बोलते गॉड ब्लेस यू. कोटारी आम्हाला पूल बघा काय भेटले टेरेसवर. थांबा, असं बघा जम्प करते. अबे जम्प बिम करू नको का. अरे भारी आहे लखा. अरे हे प्रज्ञा, हाईट जास्त वाटते मला. हा म्हणून बोलू, उडू नको मारू. नाही ना हाईट. हम चेक कर दो. गाइस, हेलो गाइस, मला स्विमिंग करता येते. मलाच आहे ना. आय मीन गोवा. मला एक समजा नाही, गोव्याला आपण गोवा करत आहोत ना. गोव्याला येऊन ठीक आहे दारू बिरू पित असतील, काय करत असतील, पण येऊन झोपतात काय ग प्रयत्न सगळी. म्हणजे आमचा तसा नाही बोलू मी, दुसऱ्यांचा पण एक्सपिरियन्स जाम म्हणजे मला तसं येऊन झोपातच असतात. तर तुम्ही बाई कुठेतरी रिसॉर्टवर जा, आपल्या तिकडं एवढं लांब येता, एवढं ट्रॅव्हल करता आणि येऊन झोपा काढता. बाई मी फुल एन्जॉय. फोटो काढू. हा बोल ना, तरंगून दाखव ना. काय देशील. पाहिजे हात पण नाही हलवणार, पाय पण नाही हलवणार, तोंड पण नाही हलवणार. काय देशील बोल. पब्लिक का देशाल. त्याला सांगा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा बाई, लवकर लवकर. बघ किती वेळा आले का सबस्क्रायबर. 50K. लवकर लवकर 50K सबस्क्राईब झाले पाहिजे. असं कोण तरंगून दाखवेल का मला. चॅलेंज, ओपन चॅलेंज. हात पण नाही हलवायचे, पाय पण नाही हलवायचं. मॅडम, आता मॅडमची सकाळ झाली आहे 2:30 वाजता. 2:30 वाजता नाही, 2 वाजलेले आहेत. 2 शाळा. आयुष्यात अशा मैत्रिणी कमवा ज्या आपल्याला चपलं पण घालून देतील. वेदांती इकडे बघ. वेदांती अरे उलटा बघ. दुपारचं 3:30 वाजल्यान आणि आत्ता आम्ही आता काहीतरी फिरायला जाणार आहोत. वेदांत हा आणि वेदांती आणि आमचा भाऊ इज रेडी. वाव, चेतन मस्त दिसतोय.
आणि आमची एक मॅडम अजून तयार पण नाही झाली. सो काय आता आम्ही निघालो फिरायला. 3:30 पण वाजून गेले. आमची पोरींपेक्षा जास्त आमची पोरं नटतात. इकडे ये ना. ह्याने तर 12 वाजल्यापासून तयारी करायला घेतलेली आणि ह्याने 3:30 वाजवलं. चेतनने नाही काय बोलणार. आणि आमच्या पोरी सोनपर्या. चला आता काहीच आता फायनली हॉटेलमधून सगळी निघल्यावर काय चालल्यावर कोणालाच माहिती नाही काय चाललं पण चाललं. लेट्स गो. आम्ही आत्ता निघलो आणि इकडं आत्ता चेतनचा बघा खायचं काम झालंय. काय बोलणार. पोरांना एवढं तयारी करायला लावल्या आणि माझ्या भाऊने तर 2.5 तास तयारी करायला लावल्या. आणि आम्ही आईल्यावर काय नारळाची झाडा बघायला. काय काय बघायला आलो. नारळाची झाड. इकडं तर या भाऊची तर सांगू का फाउंडेशन लावत होता. आणि काय बघायला आले. पोरी नाही नारळाची झाडा. थांबा मी तुम्हाला ती झाडा बघा ज्याच्यासाठी आमच्या चेतननी एवढी कसरत केली. तरी नारळाची झाडं बघायला आम्ही आलोय. बघू शकतात गाईज नारळाची झाडं. आणि आजूबाजूचा परिसर बघा. गोव्यामधला हा खूप असा फेमस पॉइंट आहे. फक्त नारळाची झाडं आहे. त्या गोष्टीला एवढा व्हॅल्यू का आहे मला समजतच नाही. आमच्या नवापूरला पण सेम रोड आहे. चेतन प्रज्ञाचं शूट करतोय. रोनितचं शूट वेदांती करते. माझा शूट कोणच नाही करत आहे. कोणता रस्ता आहे तू बोलली. कोणता रोड आहे तू काय बोलली. गाड्यांचा रस्ता आहे. आणि हे बघायला आपण 2.5 तास तयारी केल्या. चेतनची हालत बघा. बिंदरा याक म्हणजे शेतान गाडी डायरेक्ट. आमचा हिरो स्माइल. या हिरो की झलक. आहा आहा ना 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 ना. इपारी पांगटेश्वर. ये कडक चैन पाहिजे होती तुझी मोठी. मी करू का दारा वाया. चल ना. कसा वाव नाईस. माझे ब्लॉग 7:30लाच येतात. गोव्यात सगळी रेस्टॉरंट गोव्यानी फूड बीड खायचं सोडून आम्ही यायला मॅगडीला. म्हणजे काय आपल्याकडे पण आम्ही मॅगडी खातावच ना. पण आम्ही जरा अँटिक पीस ना ऐकणार नाही. वेदांती काय खाशील. मग बोललो ना मी काय यांना टोस्ट बघितलं मॅगडीमध्ये येऊन पिझ्झा मागते. आणि पिझ्झाच्या इकडे गेलेलो आम्हाला नाही खावायचा ना. आता इकडे आलं या असं मला तर काही बोलायचंच नाही. फ्राईस बर्गर रॅप नगेट्स कोल्ड कॉफी. हे माझं आजचं जेवण आमचा. या खावायला आणली मला गोव्याला. या भूक लागली ना खायला तर लागेलच. बघा गाईस चेतन असा फिरणार तू. चेतन ब्लॉग सुरू आहे. चेतन मला देशील ना. सगळ्यांना खाऊन झाला का मॅडम. दादा तू खाऊन झाला. गाईस आमचा संध्याकाळचा क्रूज पार्टीचा प्लॅन होतोय. आणि वेदांतीने कपडेच नाही आणल्यात. आता भर पावसात आम्ही कलांगूट बीचला हिला कपडे शोधत फिरतो ना. या पागलला या काहीच पसंत येत नाही. वेदांती काही आवडला का. अरे आपण काय गरीब आहो का. पण आपण गरीब आहो का. मग घे ना काहीतरी. इकडे लागल्या ना बरोबर. हे घे रे. एक कपड्यासाठी एवढा नको पावसानं फिरू. काही एवढा शॉपिंगला जाऊन काहीच नाही घेतला. रिटर्न लाज नाही वाटत ना. लाज
सरांनी 2.5 तास तयारी केली, आम्ही पण एवढ्या तयारी केल्या आणि आम्ही काय केलं आता बोलता क्रूजवर जायची तयारी. आता का येऊन परत तेच यार, काहीच मतलब नाही यार. आता परत क्रूजचे प्लॅन झाला, क्रूजवर जायचा. क्रूजवर जाय अरे खरं विसरता ना सून पडले तो तसं ऍक्सिडेंट बाई, वेदांतीचा ऍक्सिडेंट पाय हाताचा. कसं वाटतं तुला गोव्यात येऊन? हे ते गाईच काय प्रॉब्लेम आहे मला समजत नाही. थांब ग गाईच, काहीच समजत नाही वेदांती काय बोलणार. म्हणजे क्रूजचा प्लॅन होऊन पण आम्ही क्रूजला नाही जाऊ शकलो. आणि ह्यो आमचा चेतन काय यार, गोव्याला आपण झोपाला आलो ग. तुझ्या नुसत्या झोपा काढतात, जो तो झोपा काढते, प्रज्ञा तर जाऊन लोलते, नाही तर रोनित तो पण लोलते. कुठे रोहित? झोपले ते लोलते. काय यार, येऊन क फायदा सांग. गोव्यानं लिहाव, गोव्याला येऊन का केले माहिती का आम्ही? नुसती झोपा काढता. एक तर ते 7 नारळाची झाडा बघायला या माणसाने 2.5 तास तयारी केली. आणि ही बघा, ही पानसाड आहे, हिला अनफॉलो करा. गाईज गोवा नाईट बघू शकतात. आमच्या रूम मध्ये कसला पसारा पडले आहे. आणि माझे आयटम बघा, माझे आयटम. बुरी जवरी इकडे झोपायला आले का तू? हा गव हाय बोल. हाय गाईज. आपण दोघे आता फिरायला चाललोय. मला माहिती नाही, तू नेशील तिथं मी, तू नेशील तिथे मी. चल वोट. आय लव्ह माय ब्रदर. पण दादा मला फक्त 1000 रुपयाचा एक शर्ट घेऊन दे बस. बस. आय लव्ह यू. 1000 रुपये एक मागचा 0 काढ, बाकी 100 देतो मी तुला. 900 भरतात असं ना कट्टी. गाईज आम्हाला खूप कंटाळा आलाय त्या रूम मध्ये त्यांची तोबरा बघून. आम्ही दोघीच निघला माहित नाही. मी तर शॉर्ट वगैरे निघले, कारण की मी तर झोपाचे कपडे घालून निघाले. यार गोव्यामध्ये रूम मध्ये राहायचं असेल तर कोणी येऊ नका प्लीज. आणि हा प्लॅन ना सगळ्यांनी चेंज केला की प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये हे होऊ दे की गोव्यात जायचं असेल तर रूम मध्ये नाही राहायचा. यार इरिटेड होते आणि फ्रस्ट्रेट होते भाई. कुठे चाललं माहिती नाही, पण दोघी निघला. गाईज गोव्यामध्ये बघा रेस्टॉरंट्स आहेत. आयला चिंबोरा आहे बघा गाईज, आयला चिंबोरा आहे, चिंबोरा खेकरा. आणि हिला भरले फेफरा. हया वाव गाईज. पण इकडे आम्ही नाही जाणार, आम्ही गरीब आहोत. आज पण कसिनो नाही, आज पण क्लब नाही. शियार का आलोय. गाईज गोव्यामध्ये बघू शकतात की हे कोणतं तरी मंदिर आहे, शांतदुर्गा संस्थान. तर हे असं छान असं मंदिर आहे. मंदिर तर बंद आहे, पण बाहेरून दिसताना खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि गोव्यामध्ये बघू शकतात तुम्ही की कॅफेज वगैरे खूप आहेत. आणि इकडून डायरेक्ट आपण राईट मारला तर आपण कलांगूट बीचला जाणार. सो आहे ना, गोव्यामध्ये मला एक्सप्लोअर भरपूर काय करायचं होतं, पण प्लॅनिंग मी जेव्हा पण गोव्यामध्ये आली आहे 5-6 वेळा, प्लॅन होऊन वेगळाच येतो आणि इकडे आल्यावर प्लॅन काहीतरी भलताच सुरू होतो. सगळ्यांना फक्त पियायचं पडलेलं असते आणि मला तर फिरायला आवडते. सो मला तुम्हाला दाखवायचं असतं म्हणून मी फिरायला निघालेली असते. सो बघूया गाईस. आणि मॅडम आहे बघा नुसत्या फोनवर बिझी. एकटीच गोवा फिरते. गोवा में पाणीपुरी, मॅगी, अंडा सब मिळत आहे. इकडे आलो आम्ही. कुठे आलो का आपण आता? कलांगूट साईडला. कलांगूट साईडला आलो आहे. गोव्यामध्ये आलं आणि काजू नाही असं होणारच नाही, कारण की गोव्याची स्पेशालिटीच काजू आहे. गोव्यामध्ये मावऱ्याचं मार्केट आहे, पण आता इकडे काहीच नाही, म्हणजे बंद आहे. तुम्हाला दाखविलंच पहिलं काय काय आहे बाई. गोव्याचं दारू. काहीच गोव्याला येऊन हिला केक्स खायचे. काय बोलणार. ब्राउनी लावा केक का ग? मी पण खाते. चेअर्स. काम नाही उत्तर द्या. गोव्याला येऊन चॉकलेटचा चेअर्स करतो आम्ही. कौरी खाते नाही जरा. जवरी आहे तू. गाईज आमचा रोशन संते बघा गोव्यामध्ये आले, पण व्हिडिओ कॉल आले. रोशन हाय कर, रोशन हाय कर. रोशनला नेटवर्क नाही. हाय कर ना, हाय कर. ये हाय बडी. कळलं रे तुला. गाईज रोशन संते बोलते आम्हाला गोव्याच्या काहीतरी हन. त्याला काजू बघायला आलतो, पण अरे व्हिडिओ कॉलला पॉज झाला. हो ते पॉज आम्हाला, आम्ही थोड्या तर व्हिडिओ तर पॉज झाली तर त्याला जेणार आहोत. रोशन सॉरी. गाईज यार काय करू. प्रज्ञा ना यार गोवा आलो यार, फिलिंगच नाही येते मला गोव्याची. काय चालू आहे ब्रो यार. हा हा
तर आता विषय काय झालेला माहिती आहे का माझा तुला? तो थायलंडचा बाम आहे, याच्यामध्ये कापूस होता तो लवंगवाला, तो डायरेक्ट रस्त्याने भरलेला ना, मला रोड क्रॉस करता नव्हते. नको चल सकाळी येऊ चल. गोवात तिचं दारू आणि कॅफे नाही, आपण गोव्यामध्ये गाय पण आहे. नाही बैल आहे, बैल आहे. हे बघा, हे पण एक काहीतरी असं मस्त आहे. गाईज बघा, आम्ही दोघे आता फिरून आलो. परत काय करताव? लोलताव. यो वेदांत, यो थायलंडची बाम आणली. आता वास घेत राहिला या बामाचा. थायलंड वरून आणले माझ्या मैत्रिणीने. अजून मला पक्का काही बी आणलं, मी तुम्हाला दाखवेन. पण काही नाही फायदा. गोव्याने येऊन का आमच्या फ्लॅटमध्ये लोलताव. गोव्यात येऊन काय लोलताव.